तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माझ्या आदर्श असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मी काम करताना कधी कुणाची जात विचारली नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर समोरचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य असून कामं केली नाहीत असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। शौचालय पाण्याची योजना रस्ते आम्ही आल्यावर केले असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हणत बजरंग सोनावणेंवरती देखील टीका केलेली आहे। तुम्हाला इज्जत आणि स्वाभिमान सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या वारसाने आणि त्यांच्यासारख्या संस्कारांनी दिला की नाही? तुम्हाला देवजात वाटलं का हे आमचा नेता आहे म्हणायला? तुमची मान खाली गेली का की पंकजाताई आमचा नेता आहे म्हणायला? कधीच नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माझा आदर्श आहे। मी काम करत असताना कधीच नाही विचारलं अरे या गावात कोण राहतो, मुसलमान राहतो का, हिंदू राहतो का, ओबीसी राहतो का, मराठा राहतो का, मातंग राहतो का, बौद्ध राहतो, काय काही विचारलं नाही। बोलायचं पण ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेत, त्यांना जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम करायची संधी होती। त्यांच्या जिल्हा परिषदमध्ये तरी त्यांनी काही केलंय का? आम्ही आल्यानंतरच रस्ते झाले, आम्ही आल्यानंतर शौचालय झाले, आम्ही आल्यानंतर पाण्याच्या योजना झाल्या। नुसतं गरीबाच्या पोटी जन्म घेऊन गरीबाची माया येत नसते, पोटात गरीबाच्या विषयी असलेली आत्मीयता माया करते।